विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगू का, हा मधला नंबर आहे ना, तो फक्त आता चेंज होत राहणार आहे. आता काय, फक्त 5 महिने उरलेत. पुढच्या महिन्यात काय होणार आहे? आता 4च महिने उरले, 3 महिने उरले, 2 महिने उरले, 1च महिना उरलाय. उद्या परीक्षा आहे. इतके हे दिवस पटपट जाणार आहेत. तुम्हाला पटलंय? दिवस हे कसे गेले कळालंच नाही. 10वी पर्यंतचं लाईफ काय निवांतपणा असतो रे. दिवाळीची सुट्टी, गणपतीची सुट्टी आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये कुठला एक ख्रिश्चन सण असतो बघा. काय ते नाव मला आठवेना बरं का. ख्रिसमस. ख्रिसमसची सुट्टी असते लक्षात घ्या. सुट्ट्याच सुट्ट्या. उन्हाळ्याची जोरात सुट्टी लक्षात घ्या. मग सुट्टीत काय गावाला जायचंय, खेळायचंय, मज्जाच मज्जा ना. एक मस्त लाईफ होतं. पण मी ऑब्झर्व्ह केलं तुम्हाला सांगतो 10वी पर्यंतचं खरोखर मस्तच लाईफ आहे. पण पुढची 2 वर्ष ना अशी निघून गेलेत आपली. हां, त्यातले 5 महिने उरलेत लक्षात घ्या. 5 महिने उरलेत, पण अख्खं आयुष्यच असंच निघून जाईल जर काही केलं नाही तर लक्षात घ्या. मग या 5 महिन्यात धडपड करायची आहे आपल्याला तीही प्रचंड. बरं, इथं तुमच्या पालकांच्या मनातलं मी बोलतो रे. की पोरगं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स करतंय, क्लास पण लावलाय त्याच विषयाचा, टेस्टमध्ये चांगला स्कोर आणतोय. पण ह्यो इंग्लिश केव्हा करतोय? इंग्लिश केव्हा करणार? बरं. स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून आय-टी घेतला. आय-टीमध्ये तर लावलेत सीसीटीव्ही आता कॉलेजमध्ये अभ्यास. गमतीनं बोलतोय पण रिॲलिटी आहे बरं का, की आय-टीचा अभ्यास पोरगं करतच नाही. कॉलेजमध्ये आहेत. सीसीटीव्ही आता स्कोर कसा होणार? ओके. जिओग्राफीचा मुलगा हा अभ्यास करतच नाही. त्यात कसं होणार? पालकांचं हेच म्हणणं आहे, की बाकीचे सब्जेक्ट आता केव्हा करणार? पालकांना ही गोष्ट माहीत नाहीये, की 90% मुलांच्या बाबतीत असं आहे, की ज्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सुद्धा झालेलं नाहीये. ते राहू दे इंग्लिश, जिओग्राफी, आय-टी राहू दे सीएस म्हणूया आपण. मुलाचा फिजिक्स पण अजून सुरुवात नाहीये. मग इथं आता कॉम्प्लिकेशन स्टार्ट होतायत. मग घरातलं वातावरण डिस्टर्ब होतंय. सगळ्यांच्याच घरातलं बोलत नाहीये. जी मुलं सिन्सिअर आहेत, करतायत सगळं ठीक आहे. पण मॅक्सिमम घरातलं वातावरण मी डिस्टर्ब झालेलं बघितलंय. मग हे यावर्षी बदलायचंय मला. मग आता काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मुलांना सूचना देतोय, मन मोकळेपणाने पालकांशी बोला. तुमचा किती अभ्यास झालाय, तुमची काय सिच्युएशन आहे हे पालकांना समजावून सांगा. त्यातून बाहेर पडण्यासाठी पालकच तुम्हाला हेल्प करणार आहेत लक्षात घ्या. होय, आता काही ठिकाणी काय होतं समजून घ्या. आता एक स्टुडंट आहे माझ्या क्लासमध्ये. तो काय म्हणला, की "सर, पप्पा इथं तुमच्या समोर काय बोलत नाहीत, पण घरी गेल्यावर मार्क्स जर कमी दिसले तर बदडतात किंवा बोलतात, ओरडतात." आता प्रत्येकाची मेथड वेगळी असते. पालकांची काय अपेक्षा असते, की चांगला स्कोर व्हायला पाहिजे. पण आता काही वेळेस ठीक आहे, पेपर अवघड गेला, इकडं-तिकडं मार्क्स कमी पडतात. मग मुलं लगेच ना तेवढाच मुद्दा पकडून बसतात, की पप्पा चिडतायत, हे होतंय, ते होतंय आणि मला विचारायचंय तुम्हाला, समजून घ्या मी सांगतो ते. पालक, विद्यार्थी ही जी परीक्षेचं टेन्शन आहे ना, म्हणूनच घरातला तणाव वाढलाय, म्हणूनच चिड होते. मग यातून ना एकच उपाय, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलाच पाहिजे. मग त्यासाठी काय हवंय? स्टडी प्लॅन परफेक्ट हवा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती करायचं आहे काय तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, मग फिजिक्स असू नाहीतर केमिस्ट्री असू नाहीतर मॅथ्स सुद्धा असू दे. ओके. या प्रत्येक सब्जेक्टचे मी आय-एम-पी क्वेशनचे ऑलरेडी व्हिडिओ दिलेले आहेत. लाईन टू लाईन वाचायसाठी वेळ नाहीये, रिसर्च करायला वेळ नाहीये. त्या टॉपिक मधलं जे आय-एम-पी आहे ते तुम्हाला करायचे. जे आय-एम-पी क्वेशन्स आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत, ते करावेच लागणार आहेत लक्षात घ्या. ते पहिल्यांदा करायचे. ओके. बट स्ट्रॅटेजी ठरवत असताना काय करायचं आहे, की जी गोष्ट एखादी खूप अवघड आहे एखादा टॉपिक, तसं एखादा टॉपिक टोटली स्किप करायचा नाही. तो टॉपिक पूर्णपणे ऑप्शनला कधीच ठेवायचा नाही लक्षात घ्या. आता फिजिक्स, केमिस्ट्रीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशनचा पार्ट जरा फिजिक्सच्या बाबतीत बाजूला ठेवतोय. पण केमिस्ट्रीमध्ये 8-10च डेरिव्हेशन्स आहेत. ते मात्र एकाच दिवसात सुद्धा होऊ शकतात तुम्ही जर करायचं ठरवलं तर. सांगू का सोल्युशन टॉपिकमध्ये अल्फा आणि आय मधलं रिलेशन आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास मधले 4 डेरिव्हेशन्स आहेत. थर्मोडायनामिक्समध्ये आहे, केमिकल कायनेटिक्समध्ये आहेत लक्षात घ्या. मग एवढेच डेरिव्हेशन्स आहेत, कमी आहेत केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्समध्ये मात्र जास्त आहेत. पण जर हे सोपे प्रश्न आपण जर टार्गेट ठेवून केले ना, ओके, तर आपला एक कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढेल. मला एक अतिशय माझं मला मी सुचलं नाही बरं का मला म्हणजे अतिशय मी त्यावेळेस माझी मला सांगायचा तो प्रसंग तुम्हाला सांगतो. माझा 10वी चा टॉपर ओके, पुण्याला गेला होता आय-आय-टीच्या कोचिंगसाठी आणि मी तुम्हाला सांगतो त्याचा मॅथ्सचा पेपर होता नेक्स्ट डेला आणि त्याची आई त्याला घेऊन माझ्याकडे आली होती. ओके. बघा क्लास होता पुण्यात होता. आई आली आणि मी विचारलं, "काय म्हणजे काय काय काम आहे?" म्हणजे असं विचारलं मी. तेव्हा त्या म्हणल्या
सर निदान पास होईल एवढं शिकवा हो माझ्या मुलाला. तो परीक्षेला जायलाच तयार नाहीये. बघा मी काय सांगतोय. एक्झाम आहे. मग मी बघितलं माझ्याकडे जे स्टाफ होतं त्यावेळेस मॅथ्सचा त्यांना म्हणलं याचे थेरम्स घ्या. मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी होता. 10वी ला अरे 94-95% चा मुलगा होता. जेईईच्या प्रिपरेशनमुळे गोंधळ झाला. जेईईच्या क्लासमध्ये मला सांगा आता पावणे 2 वर्षात कधी घेतलाय का बोर्डचा एक्झाम? बोर्डची तयारी करून घेतली का? का इथून पुढे घेणार आहेत का? नाही होणार. तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही YouTubeची मदत घ्या बाळांनो. ओके. YouTubeवर फ्री कंटेंट पण भरपूर आहे लक्षात घ्या. बोर्डच्या तयारीसाठी YouTubeची मदत घ्या. तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स कुठले ते कळायलाच पाहिजे ना. आता मला सांगा, त्या मुलाला मॅथ्समध्ये ठीक-ठाक मार्क पडले बरं का. जिथं पास व्हायचा प्रॉब्लेम होता तिथं ठीक-ठाक चांगले मार्क पडले. रिझन काय? अरे जवळ-जवळ 20 मार्काला थेरम येतात. मॅट्रिक्स आणि लॉजिक, ट्रुथ टेबल त्याला येतच होतं. नाही असं नाही. फक्त कॉन्फिडन्स कमी झाला होता. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय, की या 5 महिन्यात तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. तुम्ही थोडंसं कॉन्फिडंट व्हा. आता ऐका माझं सगळ्यात इम्पोर्टंट, की तुम्ही पी-सी-एमचा जो ग्रुपिंग क्रायटेरिया ना 45% कास्टमध्ये असेल तर 40% ह्याच्या नादाला लागू नका. तुम्हाला प्लेसमेंट हवी असेल तर ओव्हरऑल पर्सेंटेज मी तर सांगतो 75 प्लसचं टार्गेट ठेवा. बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या रिक्रूट करतात, प्लेसमेंट देतात मुलांना कॉलेजमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेतात. त्यांची बेसिक सध्या 60-65% चा क्रायटेरिया असतो ओव्हरऑल. तर तुम्ही हे टार्गेट ठेवू नका. तुम्हाला ओव्हरऑल अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आता तरी तुमचे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ना, भले ते टेक्निकल असेल ना, तर 120 मार्काला प्रॅक्टिकल आहे. पण बाकीचे 80 मार्क पण मिळवा ना. आता माझ्याकडे लास्ट इयरचा स्टुडंट होती एक. तिला सीएसमध्ये 200 पैकी 199 मिळाले रे बाळांनो. मग काय 94 पर्सेंटेज आहेत बोर्डला. सीईटीला तर 99.99% पर्सेंटाईल आहे. सीओपी-सीएस मिळालंय. पण हे का पॉसिबल झालं? तिनं केलं सुरुवातीपासून. मी या स्टुडंटला विचारलं, ओके, की काय स्ट्रॅटेजी होती सीओएसमध्ये एवढे मार्क मिळवायचे? तर तिनं सांगितलं काही नाही. सिलेबस कमीच आहे. ओके, ऑलरेडी पी-वाय-क्यूज आहेत. काही टिपिकल पुस्तक आहेत बरं का. टेकमॅक्स पब्लिकेशन किंवा काही आहेत पब्लिकेशन्स बरं का. म्हणजे सीएस, आयटीसाठी काही स्पेशल पुस्तकं आहेत म्हणूया आपण, वेगळे आहेत म्हणूया आपण. ती फॉलो केली आणि चांगले मार्क मिळवले. मग मला सांगा ना, तेच जर तुम्ही तणाव घेतला, घरातलं वातावरण डिस्टर्ब केलं, हे बघा पालकांचा बिझनेस असतो, नोकरी असतो. घरातल्या तणावामुळे तिथं पण लक्ष लागत नाहीये. होय. घरातले आई-वडील सगळे तणावात आहेत आणि अशा गोष्टी घडल्यात बरं का, की मोठ्या भावा-बहिणीचा तणाव बघून ते बारकं पण म्हणतं, की मला सायन्स नको, मी आपलं कॉमर्सला घेतो. असं व्हायला नको आहे. बरं आता ठीक आहे. आता हा व्हिडिओ बनवताना विषय भरकटत गेला. मी भरपूर बडबड केली. तुम्ही ऐकताय. मग आता पहिलं टार्गेट काय सांगा बघू? अजून केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा. YouTubeवर हजारो असे व्हिडिओ तुम्हाला भेटतील जिथं स्ट्रॅटेजी असेल. मग किती लोकांच्या स्ट्रॅटेजी बघणार आहे? नाही. तुम्हाला फक्त करायचे आहेत पी-वाय-क्यू. सिरियसली मी तुम्हाला सांगतो. मग बोर्ड एक्झाम असू दे, नाहीतर सीईटी असू दे. तुम्हाला फक्त करायचे आहेत पी-वाय-क्यूज लक्षात घ्या. तेच प्रश्न रिपीट होणार. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किटमध्ये ना इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स या तिघांच्या डेफिनेशन 4-4, 5-5 वेळा रिपीट झालेत. सेल्फ डेफिनेशनच भरपूर आहेत. खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत. तुम्ही जर 2021 पासून 25 पर्यंतचे पेपर बघत गेला ना, तुमच्या लक्षात येईल की ढिगानं प्रश्न रिपीट होत आहेत. मग चला आता पी-वाय-क्यू करायला सुरुवात करूया. 5 महिने उरलेत. 5 महिने उरलेत त्यापैकी 2च महिन्यात टार्गेट फिनिश करणार आहेत आपण आणि पुढचे 3 महिने आपण रिव्हिजन करणार आहे. सिरियसली लक्षात घ्या. आणि आता सेमेस्टर असेल तुमची, त्या सेमेस्टरमध्ये त्या डेफिनेशन डायग्राम डिस्टिंग्विश ही स्ट्रॅटेजी वापरून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.